नमस्कार मंडळी. पिसारावर मायबाप प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते की पिसारावर मी कृष्ण ग्रंथातील काही गोष्टी सांगत असते. होय, मागील व्हिडिओमध्ये आपण गोवर्धन धारणाची गोष्ट ऐकली होती. त्यानंतर देवराज इंद्र स्वतः श्रीकृष्णांची माफी मागायला आले. तेव्हा काय झाले? चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात. पण त्याआधी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीये त्यांनी प्लीज माझं चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या. सुरुवात करूयात. तर श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून वृंदावनवासी जनांचे इंद्राच्या क्रोधापासून संरक्षण केले आणि गोवर्धन पर्वत पुन्हा खाली ठेवला. तेव्हा गोलोक वृंदावनातून सुरभी धेनू आणि स्वर्गातून देवांचा राजा इंद्र तेथे आले. आपण श्रीकृष्णांचा अपराध केला आहे याची त्यांना जाणीव झाली. श्रीकृष्ण एकांत स्थळी आहेत असे पाहून तो चोर पावलांनी त्यांच्या समोर आला आणि आपल्या सूर्यप्रकाशासारख्या दैदिप्यमान मुकुटाचा भूमीला स्पर्श करीत त्याने त्यांच्या चरण कमळांवर लोळण घातली. श्रीकृष्ण इंद्रांचे स्वामी असल्या कारणाने इंद्राला त्यांच्या परमपदाची जाणीव होती. परंतु श्रीकृष्ण भूतलावर येऊन वृंदावनात गवळ्यांबरोबर राहतील यावर त्याचा मात्र विश्वास नव्हता. श्रीकृष्णांनी इंद्राचा अधिकार झुगारून दिल्यावर इंद्राला अतिशय क्रोध आला. कारण त्याला असे वाटत होते की या संपूर्ण ब्रह्मांडात तोच एक सर्वेसर्वा असून त्याच्या सामर्थ्याची बरोबरी करणारा या ब्रह्मांडात कोणीही नाही. तथापि या प्रसंगानंतर त्याचा मिथ्या गर्व संपूर्णपणे नष्ट झाला होता. आपल्या कनिष्ठ पदाची त्याला जाणीव झाली होती. तो हात जोडून दीनतेने श्रीकृष्णांपुढे आला आणि त्यांची स्तुती करू लागला. इंद्र म्हणाला, हे प्रभू, मला मिथ्या प्रतिष्ठेचा अतिशय गर्व झाला होता. त्यामुळे मी असा विचार केला की तुम्ही गोपांना इंद्रयज्ञ बंद करावयास लावून माझा मोठा अपराध केला आहे आणि तुम्हाला यज्ञासाठी एकत्र केलेल्या उपहारांचा उपभोग घ्यावयाचा आहे. तसेच मला असेही वाटले की गोवर्धन पूजेचे निमित्त करून तुम्ही माझ्या यज्ञभाग घेऊ पाहत होता आणि त्यामुळे तुमची स्थिती मला समजली नाही. आता तुमच्या कृपाशीर्वादाने मला समजले आहे की तुम्ही सर्व भौतिक गुणांच्या पलीकडचे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहात. प्रभू, तुम्ही या विश्वसृजनाचे मूळ जनक आहात. तुम्ही या जगाचे परम गुरु आहात. तुम्हीच सर्व गोष्टींचे मूळ आहात. शाश्वत काळाच्या रूपाने तुम्ही अपराध्यांना दंड करण्यात समर्थ आहात. या विश्वात स्वतःला परमेश्वर समजणारे किंवा विश्वाचे सर्वेसर्वा समजणारे माझ्यासारखे अनेक मूर्ख आहेत. तुम्ही इतके दयाळू आहात की त्यांचे अपराध न स्वीकारता तुम्ही अशी उपाययोजना करता की त्यामुळे त्यांचा मिथ्या अभिमान नष्ट होतो आणि त्यांना तुम्हीच एकमेव पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असल्याची जाणीव होते. हे प्रभू, मला माझ्या भौतिक ऐश्वर्याचा अतिशय गर्व झाला होता आणि म्हणूनच मी तुमची अनंत शक्ती समजू शकलो नाही. मी तुमच्या चरण कमळांशी मोठा अपराध केला आहे. म्हणून प्रभू, माझ्यावर कृपा करा, मला क्षमा करा. मी अत्यंत निर्बुद्ध आहे. प्रभू, जर माझा अपराध तुम्हाला फारच मोठा असल्यामुळे अक्षम्य वाटत असेल तर माझी अशी विनवणी आहे की मी अखेर तुमचा शाश्वत दास आहे आणि तुम्ही तर तुमच्या शाश्वत दासांना संरक्षण देण्यासाठी व अनावश्यक सैन्यबळ उभारून पृथ्वीचा भार वाढवणाऱ्या असुरांचा विनाश करण्यासाठी या जगात अवतीर्ण होता. मी तर तुमचा शाश्वत सेवक आहे. मला क्षमा करावी. इंद्राने केलेले स्तवन ऐकल्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी मनमोहक स्मित हास्य केले आणि घनगर्जनेप्रमाणे गंभीर आवाज म्हणाले, हे इंद्र, माझी अहैतुकी दया दर्शवण्याकरिताच मी तुझा यज्ञ बंद केला. मी तुझा शाश्वत स्वामी आहे याचे तुला स्मरण करून द्यायची माझी इच्छा होती. मी तुझाच स्वामी आहे असे नव्हे तर अखिल देवी देवतांचा मी स्वामी आहे. तू सदैव लक्षात ठेव की तुझी संपूर्ण भौतिक ऐश्वर्ये माझ्या कृपेमुळेच आहेत. कोणताही जीव स्वतंत्रपणे ऐश्वर्यवान होत नसतो. त्यासाठी माझी कृपा असावी लागते. प्रत्येकाने स्मरण ठेवावे की मीच परम प्रभू आहे. मी कोणावरही कृपा करू शकतो आणि कोणालाही शिक्षा करू शकतो, कारण माझ्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. जेव्हा मला कोणी मिथ्या गर्वाने मत्त झाला असल्याचे आढळले तेव्हा त्याच्यावर अहैतुकी कृपा प्रदर्शित करण्याकरिता मी त्याचे सर्व ऐश्वर्य काढून घेतो. श्रीकृष्ण कधी कधी एखाद्या धनवान मनुष्याचे जे सगळेच ऐश्वर्य काढून घेतात ते केवळ त्याने त्यांचा शरणागत भक्त असावे यासाठीच असते. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ही भगवंतांची विशेष कृपाच असते. कधी कधी असे पाहावयास मिळते की कोणी व्यक्ती भौतिकदृष्ट्या अतिशय ऐश्वर्यवान असते, परंतु भगवंतांच्या भक्तीत संलग्न झाल्याने त्याला गरिबी येते.
तथापि परमेश्वराची सेवा भक्ती करू लागल्याने त्याला गरिबी आली असे कोणीही समजू नये. सारांश असाच की कोणी शुद्ध भगवत भक्त असूनही जर चुकीच्या अंदाजाने भौतिक प्रभुत्व मिळवण्याकडे आकर्षित होऊ लागला असेल तर भगवंत त्याचे सर्व भौतिक ऐश्वर्य काढून घेतात. त्या रूपाने त्याच्यावर विशेष कृपा प्रदर्शित करतात आणि त्यामुळे तो भगवंतांशी एकनिष्ठ राहतो. इंद्राला असा उपदेश केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, हे इंद्र, आता तू तुझ्या राज्यात परत जा, स्वर्गीय ग्रहांवर जा आणि तू कधीही परम अधिकारी नाहीस, तसेच तू सदैव माझ्या पूर्ण पुरुषोत्तमाच्या अधीन आहेस या वस्तुस्थितीचे स्मरण ठेव. तू स्वर्गाच्या राजपदावर राहा, परंतु मिथ्या गर्व करू नकोस. अशा रीतीने वृंदावनातील अखिल गोवंशाचे पालक अशा गोविंद भगवंतांना प्रसन्न करून देवराज इंद्राने त्यांच्याकडून स्वर्गराज्यात परत जाण्याची अनुमती घेतली आणि देवी देवतांच्या मेळाव्याने तो स्वर्गाला निघाला. उदाहरण म्हणजे कृष्ण भावना जगाला कशी लाभान्वित करते याचे सबळ उदाहरण आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोवर मला आज्ञा द्या. कृष्णाची कृपा सदैव तुमच्यावर राहो.